मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता. हवामान अभ्यासक आर्थ्य शेट्टींचा अंदाज. अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्यामुळे मान्सूनची वाट अडली. अल निनोमुळे पर्जन्यमानात घट. धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा. पाण्याची आवर्तनं तत्काळ बंद करा. जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईत जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला. घाटकोपर दादरनंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटी समोरील फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर. संतप्त नागरिकांनी पांढऱ्या पट्टीवरती काळा रंग मारला. पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. रस्त्यावरती अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवरती कारवाई करा. पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही. महापालिकेकडून स्पष्ट. गस्त वाढवण्याच्या सूचना. मातोश्री निवासस्थानी आज खासदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना फडणवीसांनी ऑफर दिल्याची चर्चा. बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटलांचा फडणवीसांकडे आग्रह. बाबाजींना एक प्रपोजल दिलंय. फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला खासदार नागेश आष्टीकर अनुपस्थित. अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीला आष्टीकर गैरहजर तर खासदार फुटीच्या फक्त अफवा. दानवेंकडून स्पष्ट. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये भेट. भाजप कार्यालयात तासभर बैठक. महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. तर रुग्णालयातील कामासंदर्भात भेट. छाया पाटलांचं स्पष्टीकरण. कर्जमाफीच्या अटींविरोधात रोहित पवारांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास परवापासून नामदेव पायरीजवळ आंदोलनाला बसण्याचा रोहित पवारांचा इशारा.